सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वळसंग ग्रामपंचायतीची उत्कृष्ट पाऊल. ठिबक सिंचनाद्वारे हरित जलसमृद्ध गावाचा आदर्श. वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वळसंग ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या दिशेने हरित व जलसमृद्ध गावाचा आदर्श घालून दिला आहे. ग्रामपंचायत अभियानाच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी आकर्षक बाग बगीचा तयार करून त्यांना ठिबक सिंचन प्रणालीद्वारे जलव्यवस्थापनाची आधुनिक सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावाचा परिसर हरितमय झाला असून पाण्याची बचत करत बागबगीचे व वृक्षांचे संगोपन सुलभ झाले आहे. वळसंग गावातील महिला श्रमदान करून झाडांचं संगोपन करून झाडांना आळा करून ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करण्यात आले आहे. या उपक्रमात सरपंच सौ पूजा रमेश माळी, उपसरपंच सौ वंदना निळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला बचत गट, भजनी मंडळ व युवक मंडळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. अभियानाच्या सुरुवातीपासून ग्रामपंचायतीने गावाची स्वच्छता, सौंदर्यकरण आणि पर्यावरण संवर्धन या 3 अंगांवर लक्ष केंद्रित केले आहे. गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय बिरादार, मुख्याध्यापक श्री सावंत सर, केसगोंड सर व शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतीला संपूर्ण सहकार्य दिल्याने शाळा परिसर स्वच्छ, आकर्षक व पर्यावरणपूरक बनवून शाळा परिसरात वृक्ष लागवड, बाग बगीचा तयार करून ठिबक सिंचन करून सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करून झाडांचे व्यवस्थापन केले गेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात युवक मंडळांच्या सहकार्याने स्वच्छता, वृक्ष लागवड व ठिबक सिंचन प्रणाली उभारणी करण्यात आली आहे. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक करून अभियानात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. ग्रामपंचायत, नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवी गट यांच्या एकत्रित प्रयत्नातून वळसंग गाव स्वच्छ, हरित व जलसमृद्ध या दिशेने पुढे जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.